अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा। स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर परिवारावरती कायम राहील। स्वामी म्हणतात, बाळा, हे विचार जर तू तुझ्या आचरणामध्ये आणलेत, तू याचे पालन केलेस तर तुझं आयुष्य सुखी व आनंदी होईल। तू जेवढा वाईट काळ बघितला आहेस त्यापेक्षा चांगले दिवस तुझ्या आयुष्यात येतील। तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव। तुमचा विश्वास असेल तर होय देवा टाईप करा। स्वामी भक्तांनो, तुमचा कोणी कितीही तिरस्कार केला तरीही तुमचा तुम्ही चांगुलपणा मात्र सोडू नका, कारण चुलीतून निघणारा धूर फक्त भिंतीलाच काळं करू शकतो, आकाशाला नाही। कारण आकाशाला काळं करण्याची सामर्थ्य त्या धुरामध्ये नाही। जसजसे तुम्ही यशस्वी होत जाल तसतसे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपोआप बदलत जाईल। स्वामी म्हणतात, दुसऱ्यांवर टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते, पण स्वतः मात्र कधीच सज्जन बनू शकत नाही। स्वामी म्हणतात, दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतोच, पण दुःख देणारा माणूस कधीही आयुष्यात सुखी होऊ शकत नाही। हे सत्य आहे आणि हेच नेहमी लक्षात ठेवा। स्वामी भक्तांनो, माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा, कारण गोड लागणारा ऊस लोक नेहमीच चावूनच खातात, पण तिखट मिरची मात्र कोणीच चावून खाण्याची हिंमतही करत नाही। त्यामुळे तुमचा स्वभाव मिरचीसारखा थोडा तिखट असला पाहिजे। कोणीही तुमच्या नादी लागणार नाही, कारण आजकाल दुनियात जास्त गोड स्वभाव असेल तर लोक जास्त फायदा घेतात। म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा, म्हणजेच लोक तुमच्यासोबत चांगले आणि व्यवस्थित वागतील। क्षणभर एकांतामध्ये वेळ घातल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याशिवाय या जगात आपलं असं कोणीही नाही। कुणाच्या तरी भावना दुखावणे म्हणजेच आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखे आहे आणि ते आपल्याला व्याजासकट फेडावेच लागते। म्हणूनच कोणाचंही मन दुखावताना विचार करा। स्वामी म्हणतात, दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माची OTP परमेश्वराकडे लगेच जाते। म्हणूनच सरळ मार्गाने आपले आयुष्य जगा। काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात, तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात। आकाशात उंच उडणारं पतंग आणि माणसाचं आयुष्य यात फक्त एकच समानता आहे, ती म्हणजे या दोघांनाही उंचीवर असेपर्यंत कौतुक आणि किंमत असते। तीच तुमच्या जवळची खरी माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखदुःखाचा अंदाज लावतात। पैशाने फक्त राहणीमान बदलतं, लायकी बदलत नाही। एकदा मनातून उतरलेला व्यक्ती परत मनातच काय तर डोक्यात सुद्धा ठेवायचा नाही। स्वतःला घडवण्यात आपला वेळ इतका खर्च करा की तुम्हाला इतरांचे दोष बघायला वेळच मिळणार नाही। नात्यांमध्ये मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्यांची गरज नसते, तर ती गरज असते फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची। यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा। तुम्ही नक्कीच जीवनामध्ये यशस्वी व्हाल। आयुष्यामध्ये काय चूक होऊ शकते याची भीती बाळगणं थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा। एखाद्या कामाचा जास्त विचार केल्याने तुमची ते काम करण्याची क्षमता नष्ट होते। स्वामी म्हणतात की आयुष्यामध्ये काय आहे ते स्वीकारा, काय होतं ते विसरा आणि काय होईल यावर विश्वास ठेवा। मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। मित्र आणि प्रेम हा असा खेळ आहे की जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात, पण एकाने माघार घेतली तर मात्र दोघे पण हरतात। कोणीतरी फुलाला विचारलं, झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का? फुलाने एक छान उत्तर दिले, तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदना विसरून गेलो। जीवनामध्ये नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा, पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। कधीकधी कोणाला दुखवण्यापेक्षा शांत राहिलेलं चांगलं असते। आपल्याला जीवनामध्ये चेहरे ओळखता येत नाही, स्वभाव ओळखता येत नाही, कारण दिसतं तसं अजिबात नसतं, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं। मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते। आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिकायचं असेल तर कठीण परिस्थितीमध्ये शांत राहायला शिका। आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका।
भक्तांनो, चेहरा कितीही सुंदर असे ना, जर जीभ कडू असेल तर लोक तोंड फिरवून घेतात. श्री स्वामी समर्थ. आशा करते हा संदेश तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका.